commentators for Kabaddi. अकाल ज्योत सेवा सेवा संस्थेचा ऑर्गनाइज कबड्डीच्या स्पर्धा या हा इव्हेंट या क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळेल. अँड देर इज अ स्पोर्ट्स फेस्टिवल ऑर्गनाइज्ड बाय अकाल ज्योत सेवा संस्था, and that is going to be a mega blockbuster event from tomorrow onwards for next 4 days. 4 दिवसांचा तो सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. 4 दिन. अर्थातच आपण मॅच कडे टर्न करूया. मॅच मध्ये जरूर रंगत भरण्यासाठी 2 सलामीच्या प्रतिम खेळाडू. वन साइड मिस्टर आकाश जहांगीर, टॅक्टिकली टेक्निकली साऊंड बॅटर, ज्याच्याकडे संयम, ज्याच्याकडे आहे आक्रमण, ज्याच्याकडे असेल खरं तर मेरिटनुसार कसा खेळ करावा आणि ती कला, ते आर्ट, ती स्किल सेट, अप्रतिम खेळ ज्याचा आपण मगाशी पहिला मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाला तो आकाश, आणि त्याच्या समोर गोलंदाज सुद्धा तितक्याच ताकदीचा आपल्याला पाहायला मिळतोय संजय वास्कर फ्रॉम खुंडेबहाल. आउटस्विंगचा बॉल बीट केलं स्विंगनं, बीट केले गतीनं, स्विंग and a beat and a dot ball and a by run, माफ करा, by edge लागला. यस नरेंद्र जी, क्या कहना चाहोगे? ऑर्गेनाइजर्स हमारे इस इवेंट के, पिंटू अन्ना जो हमारे बहुत अच्छे दोस्त भी हैं, आपका एक्सपीरियंस कैसा रहा? सबसे पहले तो मैं पिंटू अन्ना जी जो महामानव प्रतिष्ठान, महामानव जो कार्य कर रहे हैं, इससे अच्छा कुछ हो नहीं सकता. सबसे पहले तो मैं इनको बहुत बहुत बधाई देना चाहूँगा. जो आपने सोच रखी है वो बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर जी, जिन्हों के चलाए हुए कार्य पर, मार्गदर्शन पर जो आपने उसके कार्य को पूरा किया. सबसे पहले आप बहुत बहुत बधाई के पात्र हो. और बहुत अच्छा लगा आपने हमें यहाँ पे फिर बोलने का मौका दिया है. हम दूसरी बार यहाँ पे बोलने आ रहे हैं. बहुत अच्छा लग रहा है. आपकी सोच बहुत अच्छी है, क्योंकि डॉक्टर भीमराव अंबेडकर जी, बाबा साहब, उनकी जो सोच है, एक ही वो इंसान है जिन्होंने 32 डिग्री अपने समय में, और सबसे ज़्यादा जो पढ़े लिखे इस देश के महानायक, महामानव और महानायक डॉक्टर भीमराव अंबेडकर जी, उनके लिए जोरदार ताली हो जाए. एक बार जोरदार ताली. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. और बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत बधाई आपको, बहुत बहुत बधाई आपको. थैंक यू जी. क्या बात आहे, फार छान सांगितलं आणि छान बोलले सुद्धा. आणि हा ऑन ड्राइव, व्हाट अ शॉट दॅट इज, क्लासिक. Wow, 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 you beauty. Better gets of the mark. Mr. Bhavesh Naik, son of a soil. भावेशला आम्ही मगाशी विचारलं, जर का तुम्ही जिंकलात तर ग्रामीण मधनं खेळ करणार की खुल्या गटामधनं, तर त्यांनी सांगितलं डेफिनेटली आय विल रिप्रेझेंट माय विलेज, माय प्लेस अँड माय ओन टीम. शफल झाले, अक्रॉस द लाईन आले, पॅडल केलं बॉलला, फक्त दिशा दाखवली, टर्न दिला आणि 4 धावा मिळाल्या. इथे बुद्धी चातुर्य आपल्याला पाहायला मिळालं. मागच्या चेंडूवर आपण पाहिली फलंदाज भावेश नाईक याची आक्रमकता, आता आपण पाहतोय त्याची नजाकत. अर्थातच ही स्टाईल, ही शैली अगदीच वैविध्यपूर्ण ही फलंदाजी. सिन्यू डॅनियल यांचंही शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. डॅनियल ब्रदर्स ऑर्गनाइज, डॅनियल ब्रदर्स पुरस्कृत टीम आपल्या नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. आणि हा ही फुलटॉस बॉल मिडल ऑफ द बॅट घेतलाय. अजून एक षटकार. भावेश नाईक ऑन फायर नाव. दिस इज क्लासिकल बॅटिंग. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स, अपॉर्च्युनिटी, आणि ही अपॉर्च्युनिटी घेतली, जनरेट केली. पहिले 3 चेंडू धावा आल्या होत्या विघ्नेश, फक्त 2. शेवटचे 3 चेंडू धावा आल्या तब्बल 16. आणि हा एक विरोधाभास क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वास पाटील तेच सांगतायत की पुढ्यात टाकायची खरं तर गरज नव्हती. आउटसाइड ऑफ स्टिक, कॉरिडॉर लेंथला, 5th, 4th, 6th लाईनला चेंडू फेकायला हवे होते, वाईड यॉर्कर करायला हवे होते, एखादा कमी गतीने चेंडू फेकायला हवा होता, अवे फ्रॉम द रीच. कारण भावेश नाईकची जर का रीच बघितली ना
तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत. आम्ही इयाम लिव्हिंगस्टनचा आम्ही उल्लेख करू, किरण पोलार्डचा आम्ही उल्लेख करू, खरं तर सिमॉन्सचा आम्ही उल्लेख करू. लॉंग खरं तर हाय बॅकलिफ्ट आणि लॉंग हँडल, चेंडू जरी दूर फेकले ना तरी सुद्धा खेचून आणण्याची क्षमता त्याच्याकडे भरपूर आहे आणि ताकद भरपूर वापरतो. हा ही बॉल पहा, कलात्मकता कलात्मकता. एव्हरीथिंग इन क्रिकेट इज अन आर्ट. हाऊ यू प्ले द बॉल इज आर्ट, हाऊ यू मेक द शॉट सिलेक्शन इज आर्ट. हँड आय हेडचं कॉर्डिनेशन आपल्याला नेहमी चांगलं पाहायला मिळतं. तो विशाल शहा, मिस्टर TDPL. एक धाव मिळाली, धावसंख्या ओ स्विच, जबरदस्त झोन एक चौकार. फिटनेसला चॅलेंज करणारा फटका, क्षेत्ररक्षकांना चॅलेंज करणारा फटका, खेळाडूला चॅलेंज करणारा फटका, समर्थ कडू यांच्या गोलंदाजीला चॅलेंज करणारा फटका. स्विचचा चौकार. धावसंख्या झाली तब्बल 23. ही इज अ डिफरंट प्लेयर. एनर्जीचा पॉवर हाऊस, स्टाईल आयकॉन, सुपरस्टार प्लेयर भावेश नाईक. अजून एक खोलवर टप्प्याचा बॉल. ही गोलंदाजी करावी लागेल. वाईट जॉक चेंडू हाताला लावावे लागतील. एखाद डॉट बॉल यायला पाहिजे, एखादी विकेट यायला पाहिजे. ब्रेक थ्रूच्या शोधात असतील समर्थ कडू. गेल्या कित्येक वर्षामध्ये त्यांच्याकडे असलेला क्रिकेटचा एक्सपिरियन्स मात्र झोकत असताना या मॅचमध्ये विकेटच्या शोधात असताना विकेट मिळेल का हा प्रश्नचिन्ह, आणि जरूर त्या प्रश्नाचं उत्तर काही क्षणामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. बॅट्समन ऑन स्ट्राईक. विशाल शहाचा हा फटका फसलाय, टायमिंग चुकलंय. योगेश पवार आहे, झेल इथे टिपला गेलाय. फलंदाज होतील बाद. सुटकेचा निश्वास टाकलाय समर्थ कडू यांनी. विविधतेने नटलेल्या या जगात तुम्हाला काय आवडतं त्यापेक्षा तुमच्यासाठी काय योग्य आहे हे फार महत्त्वाचं आहे, आणि तेच केलं. टीमसाठी काय योग्य आहे तर ब्रेक थ्रू, आणि तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो गोलंदाज समर्थ कडून. अर्थातच इथे थोडा सेन्स ऑफ रिलीफ मात्र फील केला असेल समर्थ कडू यांनी, आणि पहिला फलंदाज बाद झालाय. बॅट्समन इथेच बाद झाले ते विशाल शहा. 2 फलंदाज बाद झालेत मॅचमध्ये. तर रंगत भरण्यासाठी दुसरा गोलंदाज इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, आणि न्यू बॅट्समन आकाश चिंदारिया आपल्याला पाहायला मिळतोय इन ॲट नंबर 4. पहिला बॉल लोअर फुल टो स्पीक केला, मिडल ऑफ द बॅट, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक शेखर आहेत, 1 बाउन्स ग्रिप करतील, फेकून देतील. तोपर्यंत ही एकच धाव मिळतीये. इथेही ही एकच धाव मिळतीये. आणि ही एक धाव एकूण धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये ती 26 या आकड्यावर. स्कोर एकूण धावसंख्या 26 झाली आहे. 3 षटकांचा खेळ आहे. 26 18 26. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 18. पहिल्या बॉलवर 1 धाव, 4, त्यानंतर 1, त्यानंतर विकेट, त्यानंतर 1, त्यानंतर 1. आम्ही गुणलेखकाला 1200 रुपये देतो. जोक्स अपार्ट, when we paid we expect quality, when we paid we expect performance, when we paid we expect 0 error. आमचे गुणलेखक 0 एरर आहेत, आणि नेहमी आम्ही खरं तर अभिमानाने ही गोष्ट सांगत असतो. आमचे लाईव्ह टेक्निकल टीमचे ते खरं तर स्कोर अपडेटर सुद्धा ते आहेत, आणि ही मे मेक मिस्टेक बट आय बिलीव्ह ही विल नॉट. तर इकडे धावसंख्या झाली ती 26 ऑन द स्कोर बोर्ड. शेवटचं अंतिम अखेर निर्वाणीचं फायनल षटक. बॉलिंग ट्रॅकवर स्टाईल आयकॉन सेक्सी बॉबी, आणि सेक्सी बॉबी या गोलंदाजावर चढवलेला हा हल्ला आणि रिले कॅच बिटवीन 2 फिल्डर्स, कैलास 4G आणि योगेश पवार. काय काय नावं ना, कैलास 4G काय, सेक्सी बॉबी काय, मस्त पण छान वाटतं. क्रिकेट इंग्रजांनी सांगितले, क्रिकेट
हा खरं तर जेंटलमेन गेम आहे. क्रिकेट हा जेंटलमेनच गेम आहे. परंतु क्रिकेटच्या बाहेर जे प्रेक्षक मायबाप क्रिकेटला एन्जॉय करत असतात त्यांना काहीतरी एंटरटेन व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच की काय क्रिकेट या खरं तर खेळाला एंटरटेनमेंट या गोष्टीशी जोडलं गेलं आहे. सो क्रिकेट इज ऑल्सो अ गेम ऑफ एंटरटेनमेंट. द वे वी आर वॉचिंग IPL. IPL हा खरं तर रंजकतेनं भरलेला खेळ आहे. बघा तुम्ही कधी बघा IPL बघताना तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही. नक्कीच चला मॅच आपल्याला सुरू करायची आहे आणि अर्थातच वेळ सुद्धा होत चाललाय. गाणी लावायची आहेत का? चला होऊन जाऊ द्या. आपल्या थोडा आवाज द्या. थँक थँक्यू. दोन नावांचा उल्लेख झाला. एक तर सुनील रसनभैरे आणि समाधान प्रक्षाले. आपण जरूर चर्चा करू या दोन नावांबद्दल. ज्यांची मेहनत या स्पर्धेला लागली आहे त्यांचं कौतुक तर व्हायलाच हवं. हा पहिला बॉल कोहिनूर ऑफ नवी मुंबई. फटका फसलाय झेल हवेमध्ये. बॉल हवेमध्ये आणि झेल इथे टिपलाय. फलंदाज होतील बॉल. दुसरा कॅच आणि या स्पर्धेमधला चौथा झेल टिपलाय शेखर यांनी आणि फलंदाज क्रमांक चौथे परतलेत भूषण पाटील. पहिल्याच बॉलवर फलंदाज होतील बाद. कॅच आउट. डीजे काल ग्रामीणचे 8 संघ, आज खुल्या गटामधील 8 संघ, 4 40+ कॅटेगरी आणि 4 ऑल इंडिया खुल्या गटामधील संघ आपल्याला पाहायला मिळाले. पुढे आलेले हे दोन संघ जिथे आपण पाहतोय ही मॅच रंगत असताना एका बाजूला धनवीन स्पोर्ट्स वसई ही टीम आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला चाम्प 11 पनवेल. दोन्ही संघ तुल्यबल आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लॉप करायचं होतं बॉलला. मयूर दातीलकर आपल्याला पाहायला मिळतील. मयूर दातीलकर आक्रमकतेसाठी ओळखला जातो. फडके पाड्याचा हा अप्रतिम खेळाडू. पहिला बॉल बीट झाले. दुसऱ्या बॉलला त्याला बीट केलंय. फलंदाज होतील बाद. योगेश पवार मेक्स नो मिस्टेक इन द एंड. अनदर कॅच इज टेकन इन दी डीप काऊ कॉर्नर रिजन. 4 चेंडू पहिले डॉट फेकलेत आणि आमचे समीरजी चौघुले या खरं तर स्पर्धेचे या संघाचे प्रणेते, या संघाचे पुरस्कर्ते बॉबी यांच्यासाठी कॅश प्राइस 500 रुपये आलेत. क्या बात आहे. आणि या स्पर्धेचे प्रणेते सुनीलजी रसनभैरे पिंटू अण्णा यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. खरं तर त्यांची एक इच्छा आहे, त्यांचा एक मानस आहे की सन्माननीय अध्यक्ष साहेब अर्थातच महेशजी खरे साहेब मात्र इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून खरं तर बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी रिपब्लिकन चषक असा 5 लाखांचा खरं तर एक चषक व्हावा असं पिंटू अण्णांचं खरं तर एक इच्छा आहे. आणि आम्ही महेशजी खरे साहेबांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवतोय की जर का आपणास जर का शक्य झालं तर याही गोष्टीचा आपण जरूर विचार करावा. मी रिपब्लिकन चषक असं 5 लाखाची जर का स्पर्धा भरवण्यात आली तर नक्कीच पुनश्च आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकात्मकता, त्यांची दूरदृष्टी आणि त्यांचे विचार आपल्याला संपूर्ण तळागाळात पोहोचवता येतील. पुनश्च आपण प्रयत्न करूया. हा षटकार आलाय. विकी मुंबईकर सन ऑफ अ सॉइल, लॉंगेस्ट 6 ऑफ द टुर्नामेंट. वाव वाव वाव. डीजे
थँक्यू. 6 धावसंख्या वाढली, पोहोचली ती 32. 40 प्लस इज जस्ट अ नंबर. डाऊन द ग्राउंड, बॉल टॅप झालाय. 2 क्षेत्ररक्षक आलेत, नाहीद आणि शेखर. बॉलला उचललाय शेखरनं, नॉनस्ट्रायकर एंडकडे थ्रो केलाय, डायरेक्ट हिट केली. तिसऱ्या धावेचा ओव्हरथ्रोचा कॉल असणार आहे. इथे पुण्याच्या धाव अजून ऍड होईल एक. 2+1 या धावा मिळतील 3. एकूण धावसंख्या झाली 35 आणि धावा काढाव्या लागतील त्या 36. 36 टू विन. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या फिल्डिंग टीम आणि ओपनिंग पेअर. चला लगेच बाहेर या किरण दादा आणि तुमचं संपूर्ण स्क्वॉड. नाहीत शेखर, अर्थातच आपण सर्वांनी लगेच बाहेर या, लगेच ओपनिंग पेअर पाठवा. मॅचला आपल्याला सुरुवात करायची. नेक्स्ट मॅच फायनलचा सामना तोही 3 षटकांचा राहील, कारण वेल आता मात्र थोडी निघून गेली आहे. घड्याळामध्ये 5:54 झालेत. विजय म्हात्रे आमचे साथी समालोचक, त्यांना आपण इन्व्हाइट करूया. नेक्स्ट इनिंगमध्ये आमच्या समवेत पाजी ब्रदर्स सुद्धा आहेत. 3 षटकं 18 चेंडू आणि 35 धावा. याच क्रीडांगणावरती स्पर्धा जर का आयोजित झाली तर 4 चांद लागतील. आणि जरूर पिंटोंना साहेबांचा हा खरं तर शब्द, आज ही कालाची गरज आहे. एकात्मकता, मराठी माणसाला खरं तर युनिटीचा मेसेज देणारा हा समाज. तिथे आपण म्हणतो ना की बाबासाहेबांची शिकवण पुढे नेण्यासाठी खरं तर हा समाज नेहमी पुढे राहिला आहे. आज आपण जर का उल्लेख करायचा झाला तर क्रिकेट हे फक्त प्लॅटफॉर्म आहे, हे माध्यम आहे. आणि या माध्यमाच्या साहाय्यानं आज आपण जर का उल्लेख करायचा झाला, मगाशी जो आम्ही उल्लेख केला, महेशजी खरे साहेबांना आम्ही खरं तर प्रस्ताव मांडला होता. पिंटू अण्णा साहेब या स्पर्धेचे प्रणेते, त्यांच्या वतीनं हे प्रपोजल होतं 5 लाखाची स्पर्धा याच क्रीडांगणात आयोजित करावी. आणि त्यांनी तो प्रस्ताव खरं तर ॲक्सेप्ट सुद्धा केला आहे. आणि या गोष्टीचे खरं तर विवरण आपण फायनलच्या मॅच दरम्यान सुद्धा करूया. जरूर चर्चा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी मॅचमध्ये खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला आपण सूचित करूया की फिल्डिंग लवकर लावून घ्या. फिल्डिंग सेटअप करा. आकाशने दिवसभरामध्ये आज खरं तर तो सेंटर ऑफ अटेन्शन राहिलाय. सेंटर ऑफ अटेन्शन, सेंटर ऑफ अट्रॅक्शन. क्रिकेट या खेळामध्ये स्पॉटलाईटवर येण्यासाठी प्रत्येक खेळाडूची धडपड आपल्याला नेहमी पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपण उल्लेख करतोय. प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रगल्भ विद्वत्ता, तल्लख स्मरणशक्ती आणि त्याचबरोबर 64 विषयांवर ज्यांचं एक वेगळं प्रभुत्व होतं. आज खरं तर त्यांच्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचं आयोजन आपण जरूर पाहताय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व. प्रत्येक क्षेत्रात असलेला त्यांचा परिपूर्ण ज्ञान आणि माहिती, अभ्यास आणि त्याचबरोबर मग क्षेत्र कोणतीही असो, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक आणि कायदे सुव्यवस्थेमध्ये त्यांचं वेगळं नाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. बॅरिस्टर ही पदवी त्यांच्याकडे होती, अनेक पदव्या त्यांच्याकडे होत्या आणि एक ध्येय वेडा, अर्थातच ॲम्बिशियस, महत्त्वाकांक्षी माणूस जगाच्या पाठीवर म्हणून खरं तर महामानव म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपण उल्लेख करतोय. पहिला बॉल उडवला, इनसाइड आउट, फटका फसलाय. विशाल सेड आय विल टेक इट अँड द कॅच इज टेकन. व्हॉट एन एफर्ट्स इट इज. क्रिकेट इज अ गेम ऑफ कलेक्टिव्ह एफर्ट्स पुटिंग टुगेदर फॉर युअर टीम अँड दिस इज absolute amazing. Well running catch is taken in the deep. Vishal Shah.
आणि आमचा तो दिनादिन धा हे काहीसं आम्हाला सुचलं. माणूस हा क्रिएटिव्ह असतो, अर्थातच त्याच्या त्या क्रिएटिव्हिटीला थोडंसं बूस्ट करावं, इन्थू करावं, आणि तेच ते केलंय आमचे पंजाबी पुत्तर यांनी. जरूर मॅचवर फोकस करूया. 2 चेंडूंचा सामना आतापर्यंत झालाय. रवी बुंबक यानं मागच्या 3 मॅचेसमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट संपादित करण्याचा त्याचा रेकॉर्ड हा कायम प्रस्थापित ठेवलाय. समर्थ कडू हा खरं तर आक्रमकतेसाठी ओळखले जाणारे मोठे फलंदाज, त्यांना बाद करण्यामध्ये त्यांना यश आलंय. इन स्विंगचा बॉल पुल केला. पुल करत असताना ताकद वापरली आहे. आकाश आहेत, झेल टिपला जाईल आणि इथं अजून एक विकेट. अनएक्सपेक्टेड बाउन्स, त्याच्यावर चढवलेला हल्ला आणि विश्वास पाडेल मॅन फ्रॉम ठोंबरे त्यांनाही बाद करण्यामध्ये यश मिळतंय आणि दुसरा फलंदाज बाद झालाय. एकोणतीस चेंडू आता कोणाच्या हातात आहे बघा. कॅप्टन आहेत ना? नाही नाही, कॅप्टनच्या हातात चेंडू आहे ना. आपण मुंबई इंडियन्सची पहिली मॅच बघितली. आमच्या कॅप्टनला लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला ठेवलं होतं. किती वाईट वाटलं ते. खरं तर तुमच्या गोलंदाजांना मार्गदर्शन करण्याची ती खरं तर वेल होती आणि तिथेच काहीसं चुकलं हार्दिक पांड्याचं. तेच काहीसं आपल्याला सांगता येईल. काही ऑब्झर्वेशन मॅचमध्ये ज्या समीक्षकांनी केलंय. ओव्हर द विकेट, हा बॉल आउट स्विंग इन अ डॉट बॉल. 11 चेंडू 29 धावा. आणि आमचे पोलीस अधिकारी सन्माननीय देसले साहेबांचं आपण खरं तर त्यांना आम्ही इन्व्हाइट करतोय, देसले साहेबांना, की आपण यावं व्यासपीठावर. आपलं सहर्ष मनस्वी स्वागत आहे. नक्कीच फार छान दिसतंय साहेब तुम्ही ड्रेस कोडवर. नेहमी तुम्हाला आम्ही ऑफ ड्रेस पाहत असतो, आज विथ ड्रेस आलेत. स्विच अँड अ डॉट बॉल. 10 चेंडू 29 धावा. Now the game left is a combination of 4 and a 6. When we talk about cricket, it's all about 4 and a 6s. फलंदाजांची आक्रमकता म्हणजे क्रिकेट, गोलंदाजांची अचूकता म्हणजे क्रिकेट. इथे
गोलंदाजाची अचूकता मात्र मी म्हणेन हावी झाली आहे. समोर चेंडू फेकलाय, स्लॉक करायचं होतं, बॅट अँड बॉल मध्ये नाहीये संपर्क. पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. पंच इशारा करतायत की एज लागलाय, धाव मिळणार 1, एकूण धावसंख्या 1 न वाढेल, पोहोचेल ती 8 वर. आणि आता इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित धावा काढायच्या आहेत त्या फक्त 28. येणारे चेंडू असतील ते 9 चेंडू 28. तर थोडी घाई करा गोलंदाज बॉलर साहिल. ऑफ ड्राईव्ह केला, बॉल फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः आहेत भावेश मला वाटतं, आणि तिथे मात्र झेल टिपलाय. आणि फलंदाज बाद होतील आता. 8 चेंडू आणि 28 धावा. आमचे देसले साहेबांनी पाण्याची व्यवस्था केली, म्हणजे पाणी स्पॉन्सर केले आणि फ्रूट्स स्पॉन्सर केलेत. देसले साहेब, पाणी आणि फ्रूट्स या दोन्ही गोष्टी आमच्याकडे आलेल्या नाही आहेत. कारण पाणी एकतर आम्ही गरम पितो, ते आम्ही कॅरी करतो, आणि फ्रूट्स आणले त्याच्याने सर्दी होते. जरूर आम्ही लक्ष केंद्रित करू इच्छितो. पुढच्या वेळी आपण जरूर फ्रूट चेंज करा. नाही, ओल्ड मॉन्क आय डोंट प्रिफर, आय डोंट प्रमोट लिकर इन फॅक्ट. धावसंख्या काढायची ती फक्त 28. मॅच पासनं भरपूर दूर चाललाय. सो कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडी रंगत भरण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, कारण क्रिकेट भरपूर झाला आता. आम्ही सचिन भाऊंना विचारू किती क्रिकेट खेळलं, तर ते म्हणतील भरपूर क्रिकेट झालं. आता थोडा कदाचित 15-20 दिवसांची विश्रांती मिळेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा रबर बॉलला आपण सुरुवात करू. म्हणजे हे जे खरं तर श्यामल निळे आकाश दिसत आहेत ना, हे कालेबोर होतील लगेच, आणि लगेच सीझनला पण आपण सुरुवात करू. विजय म्हात्रे आमच्या समवेत आहेत. विजय, सन्मान आपण करतोय. महेशजी थिटे साहेबांच्या शुभ हस्ते आपण आमचे पोलीस अधिकारी जे नेहमी खरं तर फार नम्र असतात, त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित अशा आम्ही नेहमी पाहत असतो. देसले साहेबांचा सन्मान आम्ही करतोय, आणि क्रिकेटसाठी ते नेहमी काही ना काही आपल्या परीनं देत असतात. आज समाधान प्रक्षालय त्यांचं संपूर्ण खरं तर कोर कमिटी, महामानव प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, त्यांच्यावरचं प्रेम देसले साहेबांचं आम्ही नेहमी पाहिलंय. पोलीस अधिकारी म्हटलं की मग नेहमी असं म्हटलं जातं की सज्जनांचे कैवारी आणि दुर्जनांना ते नेहमी शिक्षा करत असतात. परंतु या CBD परिसरामध्ये मागच्या काही वर्षामध्ये आपण जर का बघितलं ना, तर गुन्ह्यांचं प्रमाण फार कमी झाले. कारण या CBD परिसरामध्ये खरं तर पोलीस स्टेशन तर आहेच जरूर, परंतु खरं तर मी म्हणेन एक शिक्षणाचा वारसा सुद्धा त्यांनी जपलाय. आणि आता हा सुशिक्षित वर्ग कुठेतरी मी म्हणेन त्यांचं पर्सेंटेज वाढत असताना ह्या पंचकृषीमध्ये खरं तर पोलिसांचा दबाव कमी झालाय का, हाही एक खरं तर प्रश्नचिन्ह आपल्याला जरूर पाहायला मिळते. मॅचमध्ये उर्वरित 7 चेंडू आणि 28 असं इक्वेशन आहे. असं नाही आहे की मॅच अगदीच मी म्हणेन फसली आहे किंवा दूर गेली आहे. एखादा हा षटकार जर का आला शेवटच्या चेंडूवर विघ्नेश, तर शेवटच्या षटकामध्ये 22 उरतील आणि योगेश पवार स्ट्रायकर एंडवर येतील. आणि योगेश जर का स्ट्रायकर एंडवर आले, पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार जर का आले, तर मॅचमध्ये अजूनही तुम्हाला कमबॅक करता येईल. म्हणजे संधी आहे, परंतु हा षटकार आला पाहिजे. बॅट अगोदरच फिरवली आहे. डॉट बॉल. शंकर लोखंडे यांच्या वतीनं 3 षटकारांसाठी 500 रुपये असणार आहेत. सलग 3 षटकार मारण्यासाठी जरूर 500 रुपये असणार आहेत. शंकरजी लोखंडे. त्यांचा सन्मान आम्ही करू इच्छितो. मिस्टर क्रिकेट म्हणून यांना आपण संबोधतो. क्रिकेटचा खेळाडू म्हणून जे गुण तुमच्याकडे असायला हवेत, एक तर विल पॉवर, जे आपण म्हणतो ना की आत्मबल, विल पॉवर त्यांच्याकडे भरपूर आहे. क्रिकेटची जिद्द, क्रिकेटचं साहस, क्रिकेटची चिकाटी, क्रिकेटमध्ये असणारी आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा, आणि खरं तर बघितलं गेलं तर अतिशय नामांकित प्रतिभावंत असे हे खेळाडू मिस्टर क्रिकेट म्हणून त्यांचा आपण उल्लेख करतोय. सचिन नाईक भाऊंचा सन्मान या व्यासपीठावर आपण करतो. या फ्रेममध्ये आमचे भाऊ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. आणि समाधान प्रक्षालय यांच्या वतीनं, त्यांच्या टीमच्या वतीनं हा सन्मान आम्ही करतोय.
मॅच मध्ये मी म्हणेन विजय आता पूर्णपणे वन साइड मॅच झुकताना आपल्याला पाहायला मिळते. एकतर्फी प्रेम कुणाला आवडत नसतं, एकतर्फी मॅच ही कुणाला आवडत नसते आणि इथे ही एकतर्फी मॅच होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी किरणजी कांबळे साहेबांचे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत सुस्वागतम. अंतिमच्या टप्प्यामध्ये खरं तर आपण सेमीफायनलची मॅचचा खेळ करतोय आणि जिंकण्यासाठी फिल्डिंग करणाऱ्या टीमला मात्र फॉर्मॅलिटी कंप्लीट करायची आहे. अजून एक विकेट मात्र संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मॅचमध्ये आता राम राहिला नाहीये असंच काहीसा भास आपल्याला पाहायला मिळतोय. महामानव चषक 2024 ची ही भव्य दिव्य स्पर्धेमध्ये खरं तर अंतिमच्या टप्प्यामध्ये सेमीफायनलची मॅच रंगत असताना दोन टीम्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय 40+ कॅटेगरीमधनं पुढे गेलेला संघ त्यांच्या विरोधात खेळ करत असताना बॅटिंगची झालेली पडझड आणि फलंदाजांची ही पडझड मॅचमध्ये त्यांना मॅचपासून दूर घेऊन चालली आहे आणि संपूर्णपणे एक हाती मॅच मात्र आपल्या बाजूनं झुकवली आहे. ती आपण जरूर पाहतोय चॅम्प 11 पनवेल या टीमनं आणि हा अंतिमच्या टप्प्यामध्ये एंटरटेन करणारा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. हाऊ मेनी बॉल्स लेफ्ट विजय? Just one ball to go of this final over to spell. चला टीम कॅप्टन सचिन नाईक यांना मी इन्व्हाइट करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. कॅप्टन हु इज कमिंग एज अ कॅप्टन? थँक्यू 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 थँक्यू. खरे साहेब यांच्याशी आम्ही थोडा संवाद सुद्धा करणार आहोत. विजय, कॅन आय हॅव दॅट मायक्रोफोन प्लीज? महेशजी खरे साहेब यांना आम्ही विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते फायनलच्या मॅचचा टॉस आपल्याला करायचे. या फ्रेममध्ये समाधान प्रक्षाले संपूर्ण आमची ही सदस्य कमिटी आपल्याला पाहायला मिळेल. महामानव चषक 2024चा फायनलचा सामना एका बाजूला. चला आकाश, कॅन यू जॉईन विथ मी फास्ट प्लीज? अनदर 30 seconds यू कॅन जॉईन युअर स्क्वॉड लेटर. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया लगेच. चला विजय, हु इज द मॅन ऑफ द मॅच? साहिल, अ मॅन विथ अ गोल्डन आर्म. मिस्टर साहिल या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आणि ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्ही आमच्या कॅमेरामॅनला जरूर विनंती करतो. येस, यू आर ऑन स्क्रीन. आमचे महेशजी खरे साहेब यांच्या वतीनं आणि या आपण चौगुले सरांना मी विनंती करू की आपण या फ्रेम मध्ये यू कॅन कम जॉईन विथ अस. स्टाईल आयकॉन सेक्सी बॉबी, सेक्सी बॉबी, कॅन यू कम फॉरवर्ड? कॅमेरा तुम्हाला पाहतोय. तुमचं खरं नाव काय? बॉबी. बॉबी, सेक्सी बॉबी, वेल नोन. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. 500 कॅश प्राइज. अँड आम्ही विनंती करू आमच्या सन्माननीय महेशजी थिटे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. 4 चेंडू जे निर्धारित आपण डॉट बॉल फेकले गेले आणि त्या मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सन्मान चिन्ह आपण पुरस्कृत करतोय. साहिल या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. षटक फेकलं, निर्णायक षटक ते आपल्याला पाहायला मिळालं. चला टॉस आपण करूया. आकाश, कॅन यू जॉईन विथ अस फॉर नेक्स्ट मॅच टॉस प्लीज? 3 षटकांचा सामना. समाधान? आणि त्यानंतर आम्ही जसं मात्र टॉस करू त्यानंतर आम्ही समीरजी चौगुले यांचाही सन्मान आमन करणार आहोत. कारण समीर चौगुले सरांनी आपल्याला खरं तर चांगली साथ दिली, त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. समबडी कम फॉरवर्ड अँड टेक इनिशिएटिव्ह टू डेव्हलप द गेम ऑफ क्रिकेट. जे आपण म्हणतो ना की कुणीतरी पुढे यावं, कुणीतरी इनिशिएटिव्ह घ्यावं, क्रिकेट या खेळाला प्रमोट करावं, तेच केलंय. अर्थातच समीर चौगुले सरांचा सन्मान आपण या खरं तर स्पर्धेच्या माध्यमातून करतो. थँक्यू समीर सर. अँड चला टॉस आपण करूया फायनलचा मॅचचा.
चला आकाश. तीन एका बाजूला डॅनियल ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती दारावे ग्रामीण टेनिस क्रिकेटचे बाहुबली आणि एका बाजूला आकाश जहांगीर खरं तर खुल्या गटामधला अप्रतिम रणधुरंदर खेळाडू टीमचा कॅप्टन. हु विल कॉल? सचिन नाईक विल कॉल. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. काय असणार डिसिजन? बॅटिंग. Yes, now they goes with unorthodox decision. धाडसी डिसिजन त्यांनी घेतलाय. भावेश नाईक, so which side you belong to now? Now of course son of a soil. आम्ही महेश खरे साहेबांना विनंती करू की आपण या फ्रेममध्ये यावं जिथे आम्ही तुमच्याकडे जरूर मायक्रोफोन सोपवतोय. लाईव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर करतोय. अर्थातच 2 दिवसाचा हा रंगारंग सोला तब्बल 16 संघ 1 लाख राशीची पहिली प्राइज जिथे भारतातल्या दिग्गज खेळाडूंना आपण इन्व्हाइट केलं आजच्या दिवसामध्ये आणि त्यांचा खेळही आपण पाहतोय. गेले कित्येक मॅचेस आपणही पाहिल्या. एकंदरीत तुमचा आजचा अनुभव आणि तुमच्या खरं तर या सर्व युवकांना तुम्हाला काय सांगता येईल? महामानव प्रतिष्ठान आणि या प्रतिष्ठानचे सुनील रसनभैरे त्यांनी खरं तर समाजामध्ये एकात्मकता आणण्यासाठी आपल्याच समाजातील आपलेच मित्र आपले सवंगडे आपल्यासोबत कसे राहतील. क्रिकेट हे फक्त माध्यम आहे. इथून आपल्याला पुढे काहीतरी करायचं आहे हे उद्दिष्ट खरं तर मनात ठेवून या स्पर्धेचं आपण आयोजन केलंय. अर्थातच एकंदरीत तुम्हाला काय सांगता येईल? महामानव क्रिकेट क्लबच्या वतीनं त्याचे सर्व कार्यकर्ते सुनील रसनभरे यांनी अतिशय समाजातल्या प्रत्येक घटकाच्या लोकांना जोडण्याचं काम या टीमनी केलेलं आहे. मला वाटतं नवी मुंबईमध्ये प्रथमच महामानव नावाचा चषक या नवी मुंबईमध्ये सुरुवात झालेला आहे. मी या सर्व समस्त कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की यापुढे सुद्धा या ग्राउंडमध्ये याच्यापेक्षा चांगल्या प्रकारचा अप्रतिम कार्यक्रम मी रसनभरेंना सांगेल की तुम्ही पुढाकार घ्या आणि नक्की तुम्हाला जी काय आमच्याकडनं मदत लागेल ती करण्याचा आम्ही प्रयत्न करू. नव्या मुंबईच्या वतीनं मला वाटतं ह्या इथे खेळणारे जे खेळाडू होते मला वाटतं महाराष्ट्रातले लोक होते असं माझा अंदाज आहे. पण यानंतरचा जो खेळ होईल तो मला वाटतं संपूर्ण देशातल्या कानाकोपऱ्यातून खेळाडू इथे आले पाहिजेत आणि याचा अर्थ असा होतो की समाजामध्ये जोडण्याचं काम आपण करतो आहोत. राज्यामध्ये ते तोडण्याचं काम चालू आहे ते आपण जोडण्याचं काम करणार आहोत आणि सर्व जाती धर्मांना या ज्या भिंती आहेत ते तोडून सर्वांना एकत्र एका स्टेजवर आणण्याचं काम. पिंटू, आपण तुमच्या सर्व टीमला मी बधाई देतो की आपण जे काम केलेलं आहे अतिशय अप्रतिम काम आपण कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केलं. सर्व समाजातली लोक इथे येऊन आपला क्रिकेटचा आस्वाद घेत आहेत आणि नक्कीच आपल्या कामाला यश आलं आज मी सिद्ध करू शकतो. कारण सुनीलनी जे मला सांगितलं होतं ती संकल्पना त्याच्या पलीकडे जाऊन मला तो आनंद घेण्यात आला आणि नक्कीच रिपब्लिकन चळवळ ही तुमच्या पाठीशी सदैव राहील आणि यानंतर जो कार्यक्रम आपण घेणार आहोत याच्या अप्रतिम करण्याचा प्रयत्न करूया. मी सर्व खेळाडूंचा मनपूर्वक आभार मानतो. ज्यांनी चांगलं खेळलेलं असेल, ज्यांनी चांगलं खेळलं जरी नसेल आणि अनवधनाने त्याच्याकडनं काय चूक झाली असेल तर सर्व खेळाडूंचं मी अभिनंदन करतो आणि असंच आपण पुढे चला हीच अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. फारच छान. आणि त्यानंतर नक्कीच महेशजी खरे साहेबांनी ती 5 लाख राशीची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा मात्र आयोजित करण्याची खरं तर ते प्रायोजन आहे ते प्रायोजन मात्र नक्कीच मी म्हणेन ती संकल्पना मात्र येत्या काही दिवसामध्येच आपल्याला पाहायला मिळेल आणि आज खरं तर त्यांची साथ आपल्या या महामानव प्रतिष्ठान या सर्व कोर कमिटी सदस्यांना मिळती आहे. मनापासून आपण त्यांचे आभार व्यक्त करूया आणि सगळेच आपण मॅचवर फोकस करूया. थँक्यू. आम्ही मेजर पाजी यांना मी विनंती करू. मेजर, क्या जी सुन रहे हो, आपका सम्मान प्लीज कॅन यू जॉईन विथ अस. अर्थातच ते भरपूर बिझी आहेत. उद्या त्यांच्या अकाल ज्योत सेवा संस्थाच्या खरं तर कबड्डीच्या स्पर्धा आहेत आणि कबड्डी हा खेळ मातीतला खेळ आहे आणि या मातीतल्या खेळासाठी त्यांचा संपूर्ण समाज एकवटला आहे. आज या गोष्टीचा आम्ही उल्लेख करतोय. चला आकाश, आपण चेंडू सुपूर्द करा आणि मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे. द गेम
विल ऑन सून. आमच्या समवेत विजय म्हात्रे आहेत. विजय, व्हेरी गुड इव्हिनिंग अँड वेलकम टू द कॉम्बॉक्स. पहिला बॉल फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर क्रिकेट सचिन नाईक. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बीट केलाय. पहिला बॉल येतो डॉट. वाऱ्याचा वेग थोडा मंदावलाय विजय, आणि अशा परिस्थितीमध्ये ऑन साईडला मी म्हणेन फटका सजवण्याचा हा प्रयत्न, कारण इथे आता तुम्हाला ताकद थोडी वापरावी लागेल. टायमिंगनं चेंडू जाणं थोडं कठीण होईल, ट्रॅव्हल होणार नाहीये. अशा परिस्थितीमध्ये ताकद तर वापरावी लागेल, नजाकत वापरावी लागेल, डोक्याचा वापर करावा लागेल. येईल या 4 धावांचा प्रतिम फटका. 4 रन्स. यांचा सन्मान आम्ही करतोय. अकाल ज्योत सेवा संस्थेचे सदस्य आणि ज्यांनी आम्हाला भरपूर प्रेम दिलंय, बिग बॅश लीग ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली, ते अर्थातच मेजर पाझी यांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावर करतोय. मेजर, युअर कॉन्ट्रीब्युशन इज ऑल्सो एक्नॉलेज्ड अँड ॲप्रिशिएटेड. व्हेरी सॉफ्ट स्पोकन, व्हेरी हंबल अँड नेहमीच कार्यतत्पर. अर्थातच क्रिकेट हा खेळ ला प्रमोट करण्यासाठी कार्यतत्पर असतो. हा बॉल 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स. 4 धावा मिळतील. खतरों के खिलाडी नन्हे मुन्ने. विजय, पहिला बॉल इनसाइड आउट. हाही बॉल ऑन साइडला. 4 धावा म्हणजे एकूण धावसंख्या झाली ती 8. 3 चेंडूचा खेळ झालाय. हाही बॉल दीपक आहेत आणि काय झेल पकडलाय. व्हॉट अ मॅग्निफिसंट एफर्ट्स दॅट इज. अफलातून कॅच, जबरदस्त झेल टिपलाय. चांगला झेल इथे दीपक ठाकूर, याला कोण विसरेल. 25 डिसेंबर 2023 मैदान कोपर करण्याचं ज्याने गाजवलं. 6 चेंडू 6 धावा डिफेन्स केल्या, आणि त्यानंतर जो प्रवास सुरू झाला तो मात्र चॅम्पियन ऑफ दी धर्मवीर चषक 2023 हा मच्छिंद्र स्मृती दारावे, त्याचा हा शिलेदार दीपक ठाकूर याच्या हातामध्ये चेंडू विसवल्यानंतर पहिला ब्रेक थ्रू, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार जरूर आले होते, त्याला मात्र परतीचा इशारा दिला आणि त्यानंतर धावसंख्येचा विचार केला. 1 गडी बाद 8. नाही, नक्कीच खरं तर सचिन नाईक आणि मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमसोबत खरं तर हे सर्व खेळाडू घडताना आपल्याला पाहायला मिळाले. टप्प्याटप्प्यानं अनेक खेळाडू मात्र या मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमसोबत जोडले गेले. जर का आपण उल्लेख करायचा झाला तर नक्कीच कामेश नाईकचा आपण उल्लेख करतोय, दीपक ठाकूरचा आपण उल्लेख करूया. आपण जरूर भावेशचा उल्लेख करतोय, धीरज भोईर असेल आणि विकी भोईर आणि सचिन नाईक या खेळाडूंचा आपण जर का उल्लेख करायचा झाला तर मात्र नक्कीच त्यांच्या तालमीमध्ये हे नवतरुण खेळाडू मात्र घडले गेलेत. बॉल बॅक ड्राईव्ह येईल, डॉट बॉल. विशाल हा एक्सपिरियन्स खेळाडू आपल्याला पाहायला नंतर विशालकडे प्रचंड अनुभव आहे. त्यानंतर विकी भोईरचा अनुभव, सचिन नाईकचा अनुभव, सिद्धेश असतील. हे 4 खरं तर जुने खेळाडू सोडले तर मात्र सर्व इतर मात्र आपल्याला 7 खेळाडू नवीन आपल्याला पाहायला मिळतात. नवयुवक आहेत, रायझिंग्स आहेत, आणि प्रत्येकानं आपापली खरं तर गुणवत्ता सादर केली आहे. प्रत्येकाला आपला रोल ठाऊक आहे, प्रत्येकाला आपली भूमिका माहिती आहे. बॅटिंगसाठी गेल्यानंतर भावेशचा रोल, बॉलिंगसाठी गेल्यानंतर भावेशचा रोल, ॲज अ फिल्डर म्हणून फिल्डिंगचा ॲथलेटिसिझम, आपण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नेहमी प्रत्येकाच्या माध्यमातून आपण जरूर पाहिलं. क्रिकेट हा कलेक्टिव्ह गेम आहे. क्रिकेट हा खरं तर सांघिक खेळ आहे. संघ भावनेनंच तुम्हाला हा खेळ करता येतो आणि संघ भावनेनंच तुम्हाला या खेळामध्ये यश मिळत असतं. तेच काहीसं आपल्याला पाहायला मिळतंय. 2023-24 या सीझनची सुरुवात थोडी डळमळीत झाली होती, असंच काहीसं आम्हाला पाहायला मिळालं ते मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमचं. परंतु काही चषकं आणि त्या काही चषकांवर मात्र त्यांचं नाव कोरतानाही आम्ही पाहिलंय. मग त्याच्यामध्ये रिद्धी सिद्धी कोपरीची नाईट स्पर्धा असेल, हाही झेल उडलाय आणि झेल पुन्हा एकदा टिपलाय. पुन्हा एकदा फलंदाज बाद होतील. यावेळेला आकाश चिंदारिया होते. मगाशी आपण पाहिलं
आकाश जहांगीर आणि आता 2 आकाश नामक फलंदाज बाद झालेत. धीरज भोईर यांना मिळते पहिलं यश. 7 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 9, गडी बाद झाले 2. थँक्यू. तर चांगला उल्लेख आपण सचिन नाईक यांचा जरूर करत होतात की मिस्टर क्रिकेट ही पदवी बहाल जरूर केली आहे. त्यामागचं महत्त्वाचं कारण त्यांनी आयुष्यामध्ये नुसतं क्रिकेट खेळलं नाही तर त्यांनी क्रिकेटर घडवले. त्या मागोमाग आपण विचार केला तर विकी भोईर 7 समुद्रापलीकडे जाणारा हा खेळाडू त्यांच्या तालमीत घडला. त्यानंतर भावेश नाईक, त्यानंतर धीरज भोईर आणि आता दीपक ठाकूर आणि यानंतर अजून खेळाडू आपण घडू याचा निश्चय जरूर असेल. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल. डावखुरे हाताचा फलंदाज विकी मुंबईकर, ज्याचा उल्लेख जरूर आम्ही मागच्या काही सामन्यामध्ये केला होता की या मैदानावर त्याने चांगले आणि भरपूर असे क्रिकेट खेळलेत, कारण याच परिसरामध्ये तो राहणारा आहे. त्याचं चांगलं क्रिकेट या मैदानावर बऱ्याच प्रमाणात पाहिलं. त्याला आता संधी जरूर आलेली आहे. 1 धावसंख्या धावफलकावर जरूर ॲड होईल. धावसंख्येत विचार केला तर 10 मॅजिकल फिगर जरूर आपण क्रिकेटची देवता सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक हा 10 आकडा धावफलकावर जरूर पाहतोय. परंतु इथे गोलंदाजाने काय अचूक टप्पा, अचूक लाईन. ग्रामीण टेनिस क्रिकेट संघातून हा मेगा फायनलमध्ये पोचणारा संघ धारावे, त्याने मात्र ओपन क्रिकेट संघात खेळणाऱ्या खेळाडूंना फलंदाजाने ते जागेवर उभं केले. आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडू हाताळलेत, फक्त खर्च केली ती 1 धाव. हा चेंडू लाईन मिस, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू अवांतर स्वरूपाचा आणि या अतिरिक्त धावसंख्येत भरणा होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3. चॅम्प 11 पनवेल विरोधात डॅनियल ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती धारावी. मेगा फायनलचा थरार. महामानव प्रतिष्ठान आयोजित महामानव चषक 2024 कोण होईल चॅम्पियन, त्यासाठी 2 संघातलं महायुद्ध जरूर पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. काय भेदकता, गोलंदाजीतली अचूक टप्पा आणि अचूक लाईन दाखवून दिली आहे ती धीरज भोईर याने. पहिल्या चेंडूवर सफलता, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर अव्वांतर आणि त्यानंतर हा आलेला डॉट बॉल. 4 चेंडूंची समाप्ती. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा स्विंग इन मिस. नक्कीच टाळ्यांचा गजर जरूर पाहायला मिळतोय, कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटची ही टीम पाहायला मिळते जी मेगा फायनलमध्ये कालच्या दिवसामध्ये 8 संघातून दाखल झाली आणि आजचा दिवस गाजवणारा हा चॅम्प 11 पनवेल संघ. विचार केला नितेश सर, एका संघामध्ये एकाच गावातील 11 खेळाडू आहेत आणि एका संघामध्ये बऱ्याचशा गावातील संघ आहेत. हे वैविध्य पूर्ण असं या 2 टीममध्ये पाहायला मिळालं. लेग बाईचा इशारा. धावसंख्या धावफलकावर दुसऱ्या षटकाच्या अखेरीस पाहिलं तर या षटकामध्ये धावसंख्येला आळा घातलाय. इन मीन फक्त 3 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल षटक. नाही, नक्कीच अप्रतिम षटक हाताळले. बॉलिंग करत असताना मात्र 6 चेंडू फेकले गेले, फक्त 3 धावांचं हे षटक. धीरज भोईरचं पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताचे गोलंदाज काय इफेक्टिव्ह असतात त्याचं मात्र उत्तम उदाहरण सेट केलंय धीरज भोईरनं. या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केला आणि खुल्या गटामधील खेळाडूंसमोर ही गुणवत्ता सादर करणं हे तितकं सोपं नाही आहे, परंतु त्यांना हे कठीण काम मात्र सोपं करून दाखवलं. आमचे गुणलेखक विघ्नेश मढवी आम्हाला माहिती देत असताना अपडेट करतायत की 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या झाली आहे ती रन बॉल 12. विशाल शहाच्या बॅटमधनं हा फटका अप्रतिम. तिथे क्षेत्ररक्षण बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं. सोहेल गुरुनाथ नाईक ते सुद्धा एक चांगले गुणलेखक आहेत आणि गुणलेखकाला गुणलेखकाचं नाव माहिती असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. सोहेल अगदी मागच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळाले. सचिन नाईक यांची एक खासियत आहे की जेव्हा संघामध्ये नवीन खेळाडू प्रस्थापित होतात तेव्हा ते विकेटच्या मागे क्षेत्ररक्षण करतात आणि तेच खेळाडू काही वर्षामध्ये विकेटच्या समोर क्षेत्ररक्षण करण्यासाठी येत असतात. म्हणजे त्यांना ते घडवतात, त्यांच्यामध्ये खरं तर स्किल डेव्हलप करतात आणि खरं पाहता त्यांना एक परिपक्व क्रिकेटर
आणि क्रिकेटचा दर्जेदार खेळाडू बनवण्यासाठी घडवण्यासाठी खरं तर सचिन नाईक यांचं महत्त्वाचं योगदान आहे. त्याचबरोबर मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमचं योगदान नेहमी आपल्याला पाहायला मिळतं आणि आजही आपण तेच पाहतोय. या मॅचमध्ये आत्तापर्यंत 14 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि धावसंख्या झाली आहे ती फक्त 15. एकही खरं तर षटकार या मॅचमध्ये आला नाही आहे. ओ गतीनं, पिन पॉइंट ॲक्युरसीनं, कंट्रोलनं ही गोलंदाजी साकारली आहे विजय. अगदीच आपण पाहिलं तर फलंदाजाला चेस करत असताना हा बॉल रिलीज केला, बॅडम पॅटच्या मधून गेलाय, डॉट बॉल आलाय. अजून एक यावेळेला एज अँड अ सॉफ्ट डिसमिसल. विशाल होते तिथे, झेल टिपला गेलाय. फलंदाज विकी मुंबईकर डोकं वर करू दिलं नाहीये. विजय कोणत्याही फलंदाजांना 4 चेंडू झालेत, धावा खर्च केल्या फक्त 3, गडी बाद केलाय तो 1. भावेश नाईक. काय या संघाला दादा संघ म्हटलं जातं त्याचं सडेतोड उत्तर इथे देत असताना जरूर पाहायला मिळालंय. धारावी संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी. आतापर्यंत पहिलं षटक हाताळलं सचिन नाईक, धावा खर्च केल्या त्या 9, 1 विकेट बलकावली. त्यानंतर धीरज भोईर वर्चस्व गाजवलं या गोलंदाजीवर. धीरज भोईर यांनी धावा खर्च केले ते 3 आणि 1 सफलता जरूर. आणि आता मात्र भावेश नाईक शेवटचं षटक 4 चेंडूंची हाताळणी आतापर्यंत झाली आहे. 3 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली आहे. अंतिमचा बॉल ही एकच धाव मिळणार. धावसंख्या झाली आहे ती फक्त 16. 16 ऑन द स्कोर बोर्ड. शेवटचा चेंडू जर का 6 आल्या तर होतील 22, 4 आल्या तर होतील 20. ही चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमचं आपण कौतुक करूया. डॅनियल ब्रदर्स, मच्छिंद्र स्मृती, द टीम धारावे. अंतिमचा बॉल हातातनं निसटलाय, ग्रीप ऑफ झालाय, बॅकअप मिळालं सोहेलचं. धाव मिळणार 1च. ही 1 धाव अंकित होईल. एकूण धावसंख्या झाली 17 आणि धावा काढाव्या लागतील त्या 18. चला सचिन नाईक अँड आर्मी, आम्ही लगेच विनंती करू की आपण आपले ओपनिंग पेअर मैदानामध्ये लवकर पाठवा. मॅचला आपल्याला लगेच सुरुवात करायची आणि तिथे समाधान प्रक्षाले यांचं आम्ही लक्ष केंद्रित करू इच्छितो की बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज आणि ही संपूर्ण प्रास्ताविका खरं तर प्रिपेअर करण्यासाठी या आपण आमच्याकडे जरूर काही क्षणामध्येच जशी मॅच संपेल सर्वप्रथम आम्ही पंचांचा सन्मान करू, पंचांना रिलीज करू. त्यानंतर आमचे समालोचक, आमचे गुणलेखक त्यांना आम्ही रिलीज करू. या आलेल्या मान्यवरांचा सन्मान करू आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा काही 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण लगेच कव्हर करणार आहोत. आणि तदनंतर आज खरं तर आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करू ऑर्गनाइज कमिटी मेंबर्स. महामानव प्रतिष्ठान आयोजित महामानव चषक 2024ची ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त स्पर्धेचं आयोजन आपण जरूर पाहताय. आज जर का उल्लेख करायचा झाला तर मात्र नक्कीच बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र प्रत्येक क्षेत्रात मात्र काम केलेलं आहे. आज त्याच विषयाबद्दल आपण दिवसभरामध्ये चर्चा केली. त्यांचा विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आयोजकांचा हा प्रामाणिक प्रयत्न. आणि क्रिकेट म्हटलं की मग क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये अनेक आंबेडकर अनुयायी सुद्धा आम्ही नेहमी पाहत असतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार वारसा पुढे नेण्यासाठी खरं त्यांच्या विचारांचे अनुयायी आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या विचारांची एकात्मकता, त्यांच्या विचारांचं नेतृत्व, त्यांच्या विचारांचं कौशल्य आज आम्हाला पाहायला मिळालं. अर्थातच संपूर्ण क्रीडांगणाभोवती जर का दृष्टिक्षेप टाकला तर निळ्या रंगाचा ध्वज आपल्याला पाहायला मिळेल जिथे जय भीम असं लिहिलंय. त्याचबरोबर गौतम बुद्धांचं पंचशील सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्रिशरण आपल्याला पाहायला मिळालं, अष्टांग मार्ग आपल्याला पाहायला मिळालं, 10 पारमिता. आणि खरे पाहता मानवी मूल्ये, नीतिमूल्ये आणि तत्त्व जपण्यासाठी हा समाज ओळखला जातो. आणि आज या गोष्टीचा आम्ही जरूर उल्लेख करतोय. आज हे विचार पुढे नेण्यासाठी क्रिकेटचं हे प्लॅटफॉर्म आपण वापरतोय. मॅचमध्ये 18 चेंडू आणि धावांचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय ते फक्त 18.
आमच्या हस्ते कोणचा सन्मान करायचा? सन्मान्य दिगंबर यांचा सन्मान आपण करतोय. पिंटू अण्णा यांना मी विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते दिगंबर यांचा आपण सन्मान करायचा आहे. त्यानंतर शंकरजी लोखंडे यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. आम्ही पिंटू अण्णा यांना विनंती करू की आपण हा सन्मान करायचा आहे. Over the wicket, lower full toss ball, gap shot selection, गोलीच्या वेगानं बॉल जात होता, परंतु काय फिल्डिंगचे ॲथलेटिसिझम पाहायला मिळते. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स दॅट इज बाय राजेश. वाव, चॅलेंज केलं, धावला अगदी सुवर्णमृगाच्या चपलाईनं आणि बॉलला अडवलं नाहीये तर 2 धावा सुद्धा सेव्ह केल्या, वाचवल्या आणि 2 एकूण धावसंख्या पुढे गेली, पोहोचली. 2 चेंडूंच्या अखेरीस बिनबाद 2 ड्राईव्ह केल्या बॉल. ओव्हर द विकेट, खुल्या टप्प्याचा बॉल, सचिन नाईकनं डिफेन्स केलाय. ही एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल झाला, आखोमध्ये इशारा. अँड दिस इज व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स ॲज वेल. शारीरिक ताकद ही मानसिक ताकदीपेक्षा माणसाला सशक्त आणि लढण्यास प्रवृत्त बनवते आणि तेच काहीसं आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटचा खेळाडू म्हणून फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस या दोन्ही गोष्टी खरं तर सकारात्मक असणं गरजेचं आहे. इट शुड रन पॅरलली. ऑन द टो अपकट, मिस्टर क्रिकेट यांच्या बॅटमधने येतो हा ट्रेडमार्क स्ट्रोक ऑन डीप कव्हर्स रिजन. षटकार मॅग्निफिसेंटली ड्रिव्हन. वाव, जिथं तिथं सचिन नाईक याच नावाची चर्चा. तुम्ही कोण आहात, तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करताय. संघ थोडा अडचणीमध्ये होता, परंतु पुन्हा एकदा पिछाडीवरून आघाडीवर आलाय. आता चर्चा होणार मच्छिंद्र स्मृती दारावे याच टीमची. खरं तर कसं असतं ना, क्रिकेटचा खेळाडू किंवा क्रिकेटची टीम सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही आहेत. काही लोक आपल्याकडे बोट सुद्धा दाखवतील आणि अशा बोट्या दाखवणाऱ्यांना खरं तर आपण आपल्या जिद्दीनं, आपल्या चिकाटीनं आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. निंदा तर होणार, जब तक जिंदा है तब तक निंदा तो है. या मॅचमध्ये 6 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या झाली 11. डीजे मास्टर एखादं गाणं सादर करतील. व्यासपीठावर जर का पाहुण्यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे तोही आपण करूया. क्या बात आहे. आणि नुकताच आम्ही प्रस्ताव मांडला, महेश सर ऐकताय का? नुकताच आम्ही प्रस्ताव मांडला आणि तो प्रस्ताव मान्य सुद्धा झाला. आम्ही जरूर नवी मुंबई RPI चे अर्थातच आमचे पिंटू अंशना द्वितीय पारितोषिक कॅश प्राइस 2.5 lakhs आणि तृतीय पारितोषिक 1,25,000 रुपये. ही घोषणा आम्ही करतोय. महेश खरे साहेबांचं मनापासून कौतुक, आभार आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. आणि पिंटू अण्णा यांच्या वतीने सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. क्रिकेट आणि क्रिकेटचा हा खेळ, रणसंख्या झाली ती 13, अजूनही काढायचे त्या फक्त 5 आणि 14 धावसंख्या झाली आहे. दिगंबर यांच्याकडनं ऑफर आहे, सलग 3 विकेटसाठी कॅश प्राइस 500 रुपये.
कारण आता 14 धावसंख्या ऑलरेडी झालेली आहे. 3 चौकार येणार नाहीये, 3 षटकारी येणार नाहीयेत. आली तर 3 विकेट आले तर, नाहीतर तेही नाहीत. चला समाधान प्रक्षाले कुठे आहात लगेच या. 3 डॉट बॉल साठी सुद्धा 500 रुपये मिळतील. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती विक्रांतनं. याही मॅच मध्ये सुरुवात चांगली केली आहे. आणि किरणजी पटेल यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा सन्मान आम्ही करू इच्छितो. त्यांना मी विनंती करू की यावं आपण व्यासपीठावर. आपलं सुद्धा महामानव चषक 2024 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि हा येतोय विजयी षटकार. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स भावेश नाईक, कॉंग्रॅच्युलेशन्स सचिन नाईक, कॉंग्रॅच्युलेशन नाईक कंपनी. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स सीनू डॅनियल्स. यू हॅव स्पॉन्सर डॅनियल ब्रदर्स टीमचा आपण खरं तर उल्लेख करतोय. डॅनियल ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती दारावे being a champion team, many hearty congratulations. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।